मागच्या दिवाळी पाडव्याला गाडी घेतली. मग 1,00,000 पूर्ण झाल्यावर गाडी म्हटली की आता मालक जरा कुठेतरी लांबचा दौरा होऊन दे. मग म्हणले सांगा कुठं जायचं, तर गाडीने दाखवलं लेफ्ट इंडिकेटर म्हणजे कोकणात. घरातनं निघालो 5 वाजता. गगनबावड्याला केला नाश्ता. मग हे बघा घाटातून कोकणाचं विहंगम असं दृश्य. मग गगनबावडा घाट तुम्ही बघितलाय मागच्या व्हिडिओमध्ये. मग घाटातून असं सर 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 करत सकाळी 5ला निघालेलो, 8ला गगनबावड्यात. तिथून परत कणकवलीत आलो करोल घाटातून. आणखी मग म्हणलं आता कोकणातच जायचं. मग तिथून अशी माडाची बनं लागल्यावर जरा फिलिंग भारी वाटायला लागली. मग तिथनं सर 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 करत मुंबई गोवा हायवेवरनं वेंगुर्ल्यात गेलो. वेंगुर्ल्यात गेल्यावर वाजलेलं 1. आता म्हणलं मासं खायसाठी खास आलो आपण, तर मग मासं मागवलं. मग म्हणलं सुरमई आणि पापलेट तेवढं काय नको, बांगडा. मग त्यांनी काहीतरी सौंदळ नावाचा मासा दिला. आणि हे मग स्नॅक्सला घ्या म्हणले तुम्हाला असंच खायला, तांबूशी. मग ते बघत 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 परत फिरत गेलो मालवणमध्ये. मग हे मालवणला अशी तयारी चाललेली दिवाळीची, सगळीकडे सीझन चालू होणार म्हणून. मग त्या बीचवर जरा हुदळ्या मारल्या. मग मस्त रूम बीचच्या बाजूला अशी रूम घेतली. मग इथं त्या मालकांचं हे समाधी होती क्रॉस. तिथं गेल्या गेल्या परत बांगडा आणि म्हणलं दे बाबा प्रॉपलेट. मग परत म्हणलं मासं खायला चालू तर मग त्याच्यावर ताव मारला. मग इकडे तिकडे टाईमपास केला, जरा बीचवर इकडे तिकडे फिरलो. म्हणलं आता जेवायचं. मग म्हणलं आता सकाळपासून मासं झाल्या, आता खाऊया कोळंबी. मग कोळंबीतला मग झिंगा आवडला, सोलकढी आवडली म्हणून परत मी सोलकढी झिंगा आणि मागून घेतला. परत आलो रूमला. आता म्हणलं इथं जरा बसायचं. आणि परत मग तिथं एक बोर्ड दिसल्यानंतर म्हणलं काहीतरी विषय आहे, तर तिथं जाळ्यातलं मासं काढायचं चाललेलं, पकडलेलं. अशा तऱ्हेने मग कोकण सवारीचा पहिला दिवस. मग काय ते मासे कसे काढतात बघितलं, कसं कसं आहे मार्केट विचारलं. आता म्हणलं ते सकाळी आपण मार्केटला जाऊया. पण मस्त ताजं असं मासे होते, बांगडा आणि सौंदळ.